लिफ्ट मागून दुचाकीवर बसलेल्या तरुणाने चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीला निर्जन स्थळी नेले आणि मारहाण करत ऑनलाईन पद्धतीने 29,000 रुपये लुटल्याची खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली आहे। या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तत्परतेने तपास चक्रे फिरवत केवळ 24 तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक केली। गुड्डू मनोहर भानारकर हे चिमूरवरून काम आटपून नागपूरला परतत असताना विहरगाव जवळ एका तरुणाने लिफ्ट मागितली। पुढे गेल्यावर आरोपीने चाकू लावून त्यांना बांबूवन सिटी जवळील एका नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी नेले आणि तिथे आपल्या मित्राच्या मदतीने मारहाण केली। आरोपीने पीडिताच्या मोबाईलवरून स्वतःच्या पेटीएम खात्यावर जबरदस्तीने एकूण 29,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले। पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पेटीएम आयडी आणि मोबाईल लोकेशन ट्रॅक केले असता आरोपी शेख रेहान शेख साकीर याला विहरगाव परिसरातून ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल, ॲक्टिवा गाडी आणि एक धारदार चाकू जप्त करण्यात आलाय। त्याचा साथीदार रेहान खान सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकानं केली आहे। एक तक्रारदार आलेला होता, तक्रारदाराचं नाव आहे गुड्डू मनोहर भानारकर, वय 27 वर्ष, राहणार टिमकी आणि टिमकी येथे तहसील। हे त्या दिवशी 11 तारखेला चिमूरवरनं त्यांचं एक सोलरच्या येथे ते नोकरी करतात। त्या कामानिमित्त चिमूरवरनं नागपूरला येत असताना दिघोरी नाक्याजवळ एका आरोपी नामे त्यांनी थांबवलं आणि त्याला लिफ्ट मागितली आणि लिफ्टमध्ये लिफ्ट दिल्यानंतर थोड्या वेळानंतर दूर गेल्यानंतर त्यांनी चाकू मागून पोटाला लावून त्याला दुसरीकडे घेऊन गेला आणि तिथे त्याच्याकडून याच्या बॅगमध्ये 1,000 रुपये होते तक्रारदाराच्या, त्याच्या बॅगमधून 1,000 रुपये घेतले आणि मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर केले। आणि त्याला मारहाण वगैरे केली आणि मग त्याला सोडून दिलं। अशा तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला, आपण व्हेरीफाय केलं आणि एक 24 तासाच्या आतमध्ये आपण आरोपी नामे शेख रेहान शेख साकीर, वय 19 वर्ष, राहणार हसनबाग, पोलीस स्टेशन नंदनवन, याला आपण अटक केलेला आहे। अजून एक आरोपी आपण शोधत आहोत त्याच्यासोबतचा आणि 24 तासात आपण निष्पन्न केलेला आहे। आज त्याचा 5 दिवसाचा PCR आपल्याला प्राप्त आहे। यापूर्वी यांनी रेहान शेख साकीरवर क्राईम आहेत, 2 गुन्हे आम्हाला निष्पन्न झाले आणि पुन्हा बरेच पोलीस स्टेशनच्या हुडकेश्वर येथील पण आम्हाला 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहे। पुण्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे CCTV फुटेज प्राप्त नव्हते, कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता, परंतु UPI द्वारे जे ट्रान्झॅक्शन झालेलं होतं त्या बेसवर, परंतु आरोपी मोबाईल पण त्याचा नव्हता, मोबाईल पण टाकून तो पळून गेलेला होता। तर निव्वळ त्याचा फोटो आणि संशयित याच्या दृष्टीने याच्यावर तपास करून आमची जी टीम आहे, API बोरकर, हेड कॉन्स्टेबल गोपाल देशमुख, दिनेश गाडेकर, विजय सिन्हा, संतोष सोनटक्के, संदीप पाटील, चेतन वैद्य, मंगेश मडावी आणि प्रज्वल वाणी या टीमनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये हा 24 तासात निष्पन्न केलेला आहे आणि आरोपीला अटक केलेला आहे।